नमस्कार मॅडम, नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स याच्यामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सब इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर आणि हेड कॉन्स्टेबल यासाठी पदभरती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला BSF, CRPF, ITBP, CISF आणि SSB ह्या फोर्समध्ये या ठिकाणी पदभरती असणार आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्र आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. मित्र आपण हा सुरू. ओके, तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ हेल्थ अफेअर्समधून पदभरती असणार आहेत. ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला rcc.bsf.go.in ह्या वेबसाईट तो फॉर्म भरायचा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पोस्ट असणार असिस्टंट सब इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर, त्याचबरोबर दुसरी पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल मिनिस्टर याची पदभरती असणार. फॉर्म मित्रांनो तुम्हाला स्टार्ट असणार आहे 9/6/24 पासून ते 8/7/2024 दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म सगळं ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा. यामध्ये मित्रांनो तुमचं सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत. यामध्ये तुम्ही PhD असणार आहेत, त्याच्यानंतर PAT, त्यानंतर CBT कॉम्प्युटर टेस्ट, स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची, आणि त्याच्यानंतर मेडिकल आणि फायनल मेरिट असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जी लेखी परीक्षा आहे ती हिंदी आणि इंग्रजी लँग्वेजमधून असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं पे स्केल असणार आहे. पे स्केलचं बिल मित्रांनो सब इन्स्पेक्टर लेवल 5 मध्ये 29,292 300 दरम्यान असणार आहे, आणि हेड कॉन्स्टेबल पदासाठी लेवल 4 मध्ये 25,500 ते 81 पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं पोस्टनुसार जागा बघितल्या मित्रांनो पोस्टनुसार जागा असणार आहेत. ते म्हणजे एकूण जागा बघितल्या तर मित्रांनो एकूण जागा असणार 1526 पदभरती असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सब इन्स्पेक्टर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 263 जागेची पदभरती असणार आहे. यामध्ये BSFसाठी 17 जागा, CRPFसाठी 21 जागा, ITBPसाठी मित्रांनो एकूण 56 जागा, CISFसाठी एकूण 146 जागा आणि SSBसाठी मित्रांनो एकूण 3 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण जागा असणार 1283 जागी पदभरती असणार आहेत. यामध्ये BSFसाठी 302 जागा, CRPFसाठी 282 जागा, ITBPसाठी 163 जागा, त्याचबरोबर CISFसाठी एकूण 496 जागा, SSBसाठी 5 जागा आणि ARसाठी आसाम रायफलसाठी 35 जागी पदभरती असणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला UR, EWS, ओपन, SC, STचं आरक्षण असणार आहे. मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये वयोमर्यादा असणार 18 ते 25 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC ST मध्ये असाल 5 वर्ष, OBC मध्ये 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. एज्युकेशनमध्ये एज्युकेशन असणार आहे, या ठिकाणी तुमचं 12वी पास असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे टायपिंग आणि स्टेनो आहे त्याने तुमचं नॉलेज असणं आणि टायपिंग स्किल आणि सर्टिफिकेट असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला rcc.go.in ह्या वेबसाईटतून फॉर्म भरायचा. फी असणार मित्रांनो फी ओपन OBC EWS साठी 100 रुपये फी, आणि SC ST आणि एक्सर्व्हिससाठी आणि महिलांसाठी कोणती फी नसणार. फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी एक्झाम सेंटर्स या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. जर तुम्ही महाराष्ट्रात नसाल तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी CRPF नागपूरचं या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर्स देण्यात येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं स्कीम ऑफ एक्झिक्युशन फेज 1 मध्ये या ठिकाणी PhD आणि PAT असणार आहेत. फेज 2 मध्ये CBT आणि फेज 3 मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्किल टेस्ट असणार. यामध्ये मित्रांनो तुमचा फेज 1 मध्ये या ठिकाणी मित्रांनो तुमची हाईट असणार 165 सेंटीमीटर असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं वेटसुद्धा या ठिकाणी चांगलं असणं आवश्यक राहणार. चेस्ट असणार मित्रांनो 77 सेंटीमीटर चेस्ट राहणार आहेत. आणि मित्रांनो तुमचं PAT असणार आहे 1600 मीटर 6 मिनिट 30 सेकंदामध्ये, आणि महिलांसाठी 800 मीटर 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला महिलांना हाईट असणार आहे 156 सेंटीमीटर असणार आहे. त्याचबरोबर या तुमचं CBT 2 मध्ये या ठिकाणी तुमची ऑनलाईन टेस्ट असणार आहेत. 1 तास 40 मिनिटांमध्ये तुमची टेस्ट असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. हिंदी आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये तुमचे प्रश्न असणार. यामध्ये मित्रांनो तुमचं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर या तुमचं स्किल टेस्ट सुद्धा असणार आहेत. जसं या ठिकाणी तुमची पहिली पोस्ट आहे ASI, यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10 मिनिटांमध्ये 80 शब्द प्रति मिनिट टायपिंग करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला SC साठी असला तर 35 शब्द या ठिकाणी तुम्हाला प्रति मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची पात्रता असणार आहे पहिली पोस्टसाठी 12वी आणि स्टेनो, आणि दुसरी पोस्टसाठी या ठिकाणी 35 शब्द या ठिकाणी तुमचं टायपिंग असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सुद्धा या ठिकाणी तुमचं घेतलं जाणार आहे. ओके, तर मित्रांनो ही होती मित्रांनो CAPF मार्फत या ठिकाणी पदभरती. व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.